भारताची अर्थव्यवस्था आता रॉकेट प्रमाणे उडाली आहे। जुलै ते सप्टेंबर 2025 या तिमाहीत देशाची जीडीपी 8.2% वाढली आहे। गेल्या 6 महिन्यांमधला हा उच्चांक आहे। ही वाढ अपेक्षापेक्षा जास्त आहे। अपेक्षेनुसार ही वाढ 7.4% इतकी असायला हवी होती। गेल्या वर्षीची 5.6% वाढ आणि गेल्या तिमाहीची 7.8% यापेक्षा या तिमाहीतील वाढ मोठी आहे। उत्पादन क्षेत्रातील जीडीपीत वाढ झाली आहे। उत्पादन क्षेत्रानं 9.1% आणि सेवा क्षेत्रानं 9.2% जबरदस्त झेप घेतली आहे। तर बांधकाम क्षेत्राने 7.2% वाढलंय। वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रानं तर 10.2% दुहेरी अंकातील वाढ नोंदवली आहे। तर 2025-26 मध्ये भारत 6%पेक्षा जास्त दराने वाढणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या जीडीपी वाढीची दखल घेतली आहे। 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत झालेली 8.2% जीडीपी वाढ ही खूप चांगली गोष्ट आहे। हा आमच्या विकासाला चालना देणारा धोरणांचा आणि सुधारणांचा परिणाम आहे। तसंच जीडीपीतील वाढ आपल्या नागरिकांच्या कठोर परिश्रम आणि धैर्याचं देखील प्रतिबिंबित करते। आमचं सरकार विविध क्षेत्रात सुधारणा करत राहील आणि प्रत्येक नागरिकाचं जीवन सुलभ करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलंय। तर या वाढीत भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद दिसते, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। ही वाढ केवळ आकडेवारी नाही, जीएसटी कपात आणि सुधारणांमुळे मध्यम वर्गाला फायदा होईल। भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून मजबूत स्थितीत राहील। पहिल्या 6 महिन्यात 8% वाढ आणि येत्या तिमाहीत जीडीपीचा दर आणखी वेगाने वाढू शकतो। जीडीपी वाढली म्हणजे रोजगार वाढू शकतो, खरेदीमध्ये वाढ होऊ शकते, तर गुंतागुंतीसाठी ही उत्तम संधी आहे। मित्रांनो, ही वाढ प्रत्येक भारतीयाच्या खिशात सुखाची भर घालेल। अर्थव्यवस्थेचा वेग वाढलाय, आता संधी पकडायची तुमची वेळ आहे। तरच भारतीय अर्थव्यवस्था आता जगाला मागे टाकणारी सुपर पॉवर ठरेल।